नमस्कार, मी तृतीयपंथी म्हणून कर्मचारी इथं काम करतो कंत्राटी पद्धतीवरती. पण तसेच आम्हाला इथे पेमेंटच्या हिशोबाने म्हणायला गेलं तर 16,700 किंवा 17,700 असं आम्हाला पेमेंट भेटतं. किंवा आम्हाला पालिकेचा लोगो नाही आहे किंवा पालिकेचा बॅच नाही आहे किंवा आयडेंटिटी नाही आहे, पेमेंट स्लिपचा इश्यू आहे. ह्या पालिकेने आम्हाला कंत्राटी पद्धतीवरती घेतलं नाही, पण आम्हाला आयडेंटिटी वगैरे असं काही इश्यू केलेलाच नाही. पण आम्ही इथं काम करतो आहे ह्याचा प्रूफ काय, हे प्रूफ द्या. नमस्कार, मी रुपेश गायकवाड. तर मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आज 4 वर्ष झालं काम करतोय. तर त्या 4 वर्षामध्ये नो इन्क्रीमेंट, त्याच्यात पगारवाढीचं पेमेंट स्लिप भेटत नाही, आणि तिसरं आम्हाला कोणत्या सोयीसुविधा भेटत नाही, ESI वगैरे भेटत नाही. अशा कोणत्याही आम्हाला सोयीसुविधा भेटत नाही. धन्यवाद. म्हणजेच प्रश्न असा पडतो मित्रांनो की 2022 मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जी तृतीयपंथीयांची भरती करून पूर्ण जगभर वाहवा केली की पहिली महानगरपालिका महाराष्ट्रातली जिने तृतीयपंथी लोकांना काम दिलं, किंवा आपण जो म्हणतो की मेनस्ट्रीम फ्लो मध्ये आणण्याचा जो प्रयत्न केला तो खरा होता की फक्त दिखावा, याच्यावर आता प्रश्नचिन्ह होतंय. कारण का आपण पाहतो की तृतीयपंथीयांच्या गरजा किंवा त्यांच्या अडचणी या दिवसेंदिवस वाढत आहे, पण त्याच्यावर आज तागायत एखादी मीटिंग किंवा कुठल्याही प्रकारचं सोल्युशन मिळालेलं नाहीये किंवा कोणी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाहीये. हा घटक तिकडेही वंचित होता आणि महानगरपालिकेसारख्या निमशासकीय यंत्रणेत पण हा घटक वंचितच राहिला की काय, असा प्रश्न पडतो. तर महानगरपालिकेने हा जो शो ऑफ केलाय तृतीयपंथीयांना कामाला घ्यायचा, पहिली गोष्ट की तुमच्या सोशल मीडियावर ज्या न्यूज आहेत त्या सगळ्या डिलीट करा. जर तुम्हाला ह्या विषयांवर ऍक्शन घेता येत नसेल तर महानगरपालिकेला माझं एकच म्हणणं आहे, तुमच्या सोशल मीडियाच्या तृतीयपंथी संदर्भातल्या न्यूज तुम्ही डिलीट करा. धन्यवाद.